कुठंच माझ्या बरोबर नाही आले बाबा. कधी लहानपणापासून तुम्ही कवटाळत सुद्धा नाही मला बाबा. काय अपराध केला हो मी? तुमच्या पोटाला आले म्हणून बाबा, तुमच्या घरात आले म्हणून बाबा. बाबा एकच क्षण आहे, इतर 2 वर्षांमध्ये कदाचित मी जाईल तुम्हाला सोडून नवऱ्याच्या घरी. बाबा लय मोठा सत्कार आहे हो बाबा. आणि बाबा तू माझ्या आनंद करता नाही हो बाबा. माझ्यामुळं गावातली लोक तुम्हाला ओळखतात याचा अभिमान आहे, पण माझ्यामुळं तुम्हाला कोणाची पोरगी जिल्ह्यात आली ना, म्हणून बाबा मला तुमचं नाव हे जिल्ह्यात करायचं यासाठी मी वर्षभर लय प्रयत्न केले बाबा. माझे 1 नंबर आलाय बाबा. सत्कारासाठी तुम्हाला यायचंय बाबा. तरी तो बाप म्हटला महाराज मी तिला रागावलो, गालामध्ये ठेवली तिच्या, जा तोंड दाखवू नको मला. पण तिच्या आनंदामध्ये मी दुर्दैवी बाप सहभागी नाही झालो. म्हणून महाराज आज लेकराचं लग्न झालं माझ्या समोर. इतर मुली बापाची रडतात असं करा तसं करा, पण या मुलीने विचारलं सुद्धा नाही हो कोणता नवरा मला पाहिलाय, कोणती साडी काय खर्च, कोणतं मंगल कार्यालय नाही. लेकरू जाईपर्यंत एकच इच्छा होती का बापाने फक्त छातीशी कवटळून आशीर्वाद द्यावा. पण हा अभागी दुर्भागी मूर्ख विचारांचा बाप नाही देऊ शकलो. सहज पाहिलं मी पडद्याच्या आडून तर मुलगी निघणार होती निघणार. तेवढ्यामध्ये मी मागं पुढे पाहिलं नाही ना, त्या नात्यातला गोत्याचा डावा हात पकडला, घाई घाईने घेऊन गेलो. जाणाऱ्या त्या लेकीला त्याच्या मुले म्हणे ताई अगं थांब तुझा बाप आलाय. जसं मुलीने असं पाहिलं माग, दरवाजाची काच तोडून मुलगी आली. जसं एखादा दिवसभर 2 दिवस वासरू गाईला आईला भेटलं नाही, ज्या स्पीडने जाताना उधळत अशी उधळत ती माऊली आली. बापाची पप्प्या घेतल्या, कवटाळलं, सांगितलं बाबा आज माझं जीवन सार्थक आहे. आजपर्यंत मला बालवडीत पुरस्कार भेटला, गावाने सन्मान दिला, शाळेने सन्मान दिला, तेव्हा मला कधीच आनंद वाटला नाही. पण बाबा मला आज माझ्या जीवनात तुम्ही बाप म्हणून प्रेम दिलं, मिठी मारली ना, आजचा दिवस माझ्या करता हजारो विठ्ठलांनी भेटी आणि मिठी मारल्याचा आनंद माझ्या जीवनात.